कारण त्याचा खरंच तुमच्यावरती बॅड इफेक्ट होणार आहे का, त्या एनर्जीज किती खतरनाक आहेत तेही चेक करून घेणं गरजेचं असतं. फरक पडतो का या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं सांगेन की वास्तूमुळेच जीवनात फरक पडत असतो. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही घडतंय, वास म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, वास्तव्य करणं, वास करणं. वास करणं म्हणजे वास्तव्य करणं, आणि तू म्हणजे योग्य. म्हणजे आपल्याला नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल भावा या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये आलेले आहेत मित्रांनो राकेश मोरे दादा आलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, तर पहिलं आपला स्वतःचा परिचय करून द्या. माझं नाव राकेश मोरे, मी वास्तू कन्सल्टंट आहे, न्यूमरोलॉजिस्ट. माझा निश आहे वास्तू कन्सल्टंट. बरं, आणि किती वर्षापासून आपण आहात? गेली 5 वर्षापासून मी करतोय हे. ओके, तर गेल्या 5 वर्षापासून दादांना अनुभव आहे. तर दादा, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की वास्तू सध्या ट्रेंडमध्ये आहे, तर खरंच वास्तूमुळे जीवनामध्ये काही फरक पडतो का? डेफिनेटली वास्तूमुळे जीवनात फरक पडतो का या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं सांगेन की वास्तूमुळेच जीवनात फरक पडत असतो. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे काही घडतंय, एव्हरीथिंग, चांगलं वाईट सर्व काही, हे सगळं वास्तूमुळेच घडत असतं. अगदी छोटी मोठी गोष्ट जरी आपण बघतो ना जीवनामध्ये, तेही वास्तूमुळेच घडत असतं. वास्तूमुळे तुमचे आजार वगैरे जे काही असतात, सुदृढ शरीर, हे सुद्धा वास्तूचाच परिणाम आहे. घरात पैसा येणं, सुख समृद्धी, मनशांती, हे सर्व वास्तूमुळेच होत असतं. अशी ह्या जगात कुठलीच गोष्ट नाहीये की जी वास्तूमुळे होत नाही. आणि सर, वास्तू म्हणजे नक्की काय, आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या दर्शकांना तुम्ही कसं सांगा? वास्तू म्हणजे, वास्तूचं डेफिनेशन जर सांगायचं म्हटलं तर वास प्लस तू. वास म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, वास्तव्य करणं, वास करणं. वास करणं म्हणजे वास्तव्य करणं, आणि तू म्हणजे योग्य. म्हणजे आपल्याला वास्तव्य करण्याच्या योग्य असं एखादं वास्तू असते, घर असते, ते बनवणं, त्याला वास्तू म्हणतात. आता याचं जरा डिटेलमध्ये तुम्हाला सांगावं असं वाटते मला. वास्तू, आता याची मी डेफिनेशन काय म्हटलं, वास करण्यायोग्य ते घर बनवणं, याला वास्तू म्हणतात. पण इथे थोडंसं डीप मध्ये आपण जर गेलो तर त्याचे थोडे मिनिंग बायफर्केशन होत जाते याच्यामध्ये. म्हणजे कसं होतं, एक घर आहे, तिथे आपण म्हणू शकतो की वास्तव्य करण्यायोग्य, वास करण्यायोग्य ते घर बनवणं. वास्तू कुठल्या प्रकारची असते? एकतर एक घर आहे, दुसरं दुकान आहे, शोरूम आहे, फॅक्टरी आहे, हे सर्व वास्तू आहे. आपण जर एकच डेफिनेशन असं लावलं की वास करण्यायोग्य, तर फॅक्टरीला आपण तसं म्हणू शकतो का? नाही. आपण ठराविक वेळेसाठी तिथे काम करायला कामगार जातात. काही ठिकाणी 12 तास पण काम चालतं, तो भाग वेगळा असतो. पण वास करण्यायोग्य हे घरासाठी योग्य असतं डेफिनेशन. घरासाठी आपण जर म्हटलं, जिथे आपण राहतो तिथे काय आपल्याला अपेक्षित असतं की घरात शांती लाभावी, मनशांती असावी, आजारपण नसावं, घरात पैसा यावा, सुख समृद्धी असावी, कुठलाही अपघात होऊ नये. ओके, हे सर्व आपण घरासाठी अपेक्षित असतं आपल्याला. तिथेच जर आपण दुकानाचा विचार केला, म्हणजे प्रत्येक ठिकाणचा पर्पज वेगळा आहे, हेतू. दुकानाचा विचार केला तर दुकानामध्ये मनशांती लाभावी, आजारपण येऊ नये, हा पर्पज नाही आहे आपला. दुकानामध्ये पर्पज काय असतो आपला, की गिराईक जास्त यावं, सेल जास्त व्हावा, टर्नओव्हर जास्त व्हावा, हा दुकानाचा पर्पज झाला. फॅक्टरीचा पर्पज आपण जर विचार केला तर फॅक्टरीचा पर्पज काय होईल? जास्तीत जास्त प्रोडक्शन व्हावं, चांगलं प्रोडक्शन व्हावं, कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये, फॅक्टरीमध्ये ते अपेक्षित असतं. अजून तिथे असंही म्हणता येईल की आपल्याला वेस्टेजेस कमी निघावे. प्रोडक्ट बनवल्याच्या नंतर, माल बनवल्याच्या नंतर जे वेस्टेज निघतं ते जर आपण मिनिमाइज केलं तर फॅक्टरीची प्रॉफिट वाढते. मग तिथे पर्पज वेगळा झाला. प्रत्येक ठिकाणचा पर्पज वेगवेगळा असतो वास्तूचा. एक मंदिराचं जरी आपण म्हटलं, मंदिराचीही वास्तू असते. तिथेही तुम्ही जर विचार केलात
तुम्ही पाहिलं असेल मोठमोठी जी मंदिरं असतात त्या ठिकाणी देवाची मूर्ती जी असते ती नेहमी वेस्टला असते. हो. तिचा पुढा जो असतो तोंड जे असतं ते पूर्वेकडे असतं. कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही बघा, तीही एक वेगळ्या प्रकारची वास्तू आहे. लोक असतात ते आपले घर घेतात स्वतःच, हम्म. पण काही लोक आहे ते वास्तू बघत नाही तरी ते सुखी असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. तर ते कसं तुम्ही एक्सप्लेन करा. हे बाय डिफॉल्ट असतं. आता एखादा माणूस एखाद्या घरात राहतोय, वास्तूमध्ये राहतोय, ओके, तो सुखी संपन्न आहे. जेव्हा तो घर चेंज करतो, मग ते रेंटचं असेल किंवा नवीन विकत घेतो, तो घर चेंज करतो, अचानक त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडायला लागतं, वाईट घडायला लागतं, पैसा येणं बंद होतं, आजारपण येतं. हा झाला वाईट वास्तूचा परिणाम. आता तुम्ही काय म्हटलं, एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये तो सुखी असतो वास्तू न करताही. हे बाय डिफॉल्ट त्याने चुकून ती वास्तू घेतलेली असते. तशी म्हणजे त्याने जी वास्तू घेतलेली असते ती चांगलीच असते आणि कळत नकळत त्याने ज्या वस्तू घरामध्ये ठेवलेल्या असतात त्या योग्य ठिकाणीच ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे त्याला जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आता एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. एक मॅरेज सेरेमनी चालू आहे, जोडप्यांना आहेर येत आहे. त्यांना एक आहेर आला, वॉटर फाउंटेनचा आहेर आला. घरी आल्याच्या नंतर त्यांनी तो आहेर, बाय डिफॉल्ट कसं होतं ते तुम्हाला सांगतो मी. त्यांनी घरी आल्याच्या नंतर तो आहेर जो आहे फाउंटनचा, घरामध्ये जागा बघतायत कुठे ठेवायचंय, आणि त्यांना जागा सापडली दक्षिणेला. दक्षिणेला एक टेबल आहे, तो खालीच होता, रिकामा होता. त्यांनी तो फाउंटन तिथे ठेवला. विदिन 1 month त्यांच्या जीवनातून पैसा गायब व्हायला लागतो. ओके. हे बाय डिफॉल्ट झालं. अशाच प्रकारे तो फाउंटन त्याने चुकून उत्तरेला ठेवला, नॉर्थला ठेवला, तर काय होतं, पैशाचा ओघ वाढायला लागतो जीवनामध्ये. तर तुम्ही म्हणताय जे लोक वास्तू करत नाहीत, सर्व काही त्यांच्या जीवनात चांगलं चाललं, सुरळीत चाललेलं असतं, सुखी असतात, बाय डिफॉल्ट त्यांच्या घरामध्ये त्यांनी सगळ्या वस्तू सुरळीत ठेवलेल्या असतात. मग त्यांची ती दशा आलेली नसते अजून, त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व काही. तर सर आता दादा तुम्ही आता बोललात की बोलता बोलता की त्यांनी जे फाउंटन असतं ते दक्षिणेला ठेवलेलं असतं, तर मग त्यांच्या घरातला पैसा जातो. तर त्यांनी हे कोणत्या दिशेला ठेवलं असतं तर त्यांच्या घरी पैसा थांबला असता. बघा, हा जो फाउंटन आहे पाण्याचा स्रोत आहे. हा उत्तर ते नॉर्थ ईस्ट ही जी दिशा आहे त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत खूप चांगला असतो. ओके. म्हणजे ते तुम्ही पाणी तिथे आणलं तर तुमच्या जीवनामध्ये पैसा यायला लागतो. तर त्यातही काही प्रकार आहेत, कशा प्रकारचं पाणी पाहिजे. स्टोरेज करून ठेवलं तर मग त्याचा वेगळा परिणाम होतो. बरं. तर दादा माझा पुढचा प्रश्न असेल की पश्चिम आणि दक्षिणेचा दरवाजा अशुभ असतो असं काही आहे का? पश्चिम आणि दक्षिणेचा दरवाजा अशुभ असतो हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देताना मी एवढंच सांगेन की शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर या दोघांचेही दरवाजे प्रामुख्याने दक्षिण आणि पश्चिम दिशेला आहे. आणि सगळ्यात जास्त पैसा बॉलिवूडमध्ये आज त्यांच्याकडे आहे. बरोबर. कसं असतं, तुमचा दरवाजा पूर्वेलाही चांगला आहे, पश्चिमेलाही चांगला आहे, उत्तरेला आणि दक्षिणेलाही चांगला आहे, तसंच चारी दिशांना वाईट सुद्धा आहे. प्रत्येक दिशेला 8 दिशा आलेल्या असतात, सब दिशा असतात, त्या उपदिशा आहे. उपदिशा. त्याच्यात तुमचा दरवाजा कोणत्या ठिकाणी येतो त्याच्यावरती डिपेंड असतं की तो दरवाजा चांगला आहे की वाईट आहे. बरोबर. तर दादा अनेक जण असतात ते आपलं नवीन घर घ्यायचं ड्रीम बघत असतात किंवा काही जण घेतात पण. मग त्यांनी नवीन घर घेताना कोणती काळजी घ्यावी वास्तूनुसार? वास्तूनुसार बघा, नवीन घर घेताना डेफिनेटली वास्तू कन्सल्टंटला हायर करून तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे. तुमच्या घराची दिशा कशी आहे, कुठल्या दिशेला दरवाजा आहे, तुमचा किचन कोणत्या दिशेला आहे, अजून WC जो आहे टॉयलेट तो कोणत्या दिशेला, हे सर्व बघणं फार गरजेचं असतं. कारण त्याच्यावरतीच डिपेंड असतं की तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येणार की नाही, आजारपण येणार की नाही, सर्व गोष्टी असतात. सर्व गोष्टी याच्यावरतीच अवलंबून आहेत तुमचं घर कसं राहील.
तर दादा माझा पुढचा प्रश्न आहे की वास्तूमध्ये नक्की उपाय कसे दिसतात? उपाय कसे दिसतात? उपाय बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय असतात याच्यामध्ये. आता वास्तूमध्ये 3-4 प्रकारे उपाय केले जातात. एक तर असतं की तुमचं जे घराचं कन्स्ट्रक्शन आहे, तुमच्या घरामध्ये किचन कोणत्या दिशेला आहे, WC कोणत्या दिशेला आहे, तेही बघावं लागतं. म्हणजे आता बघा कसं असतं, एखादं गावचं घर असेल तर तुम्ही भिंती तोडून शिफ्ट करू शकता गोष्टी, पण फ्लॅटमध्ये हे शक्य होत नाही. मग अशा वेळेला तुम्ही WC टॉयलेट शिफ्ट करण्यासाठी दरवाजा तर तोडू शकत नाही. मग अशा वेळेला त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचे उपाय केले जातात. टेप लावली जाते, म्हणजे येलो, ब्ल्यू, रेड, ग्रीन, व्हाईट हे टेपचे कलर आहेत. त्या टेप टॉयलेटला लावले जातात आणि तो टॉयलेट बंद केला जातो. अशा प्रकारचे उपाय कन्स्ट्रक्शनमध्ये, म्हणजे जे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी केले जाते. कारण तिथून एक निगेटिव्ह एनर्जीज निघत असतात, टॉयलेटमधून बाहेर येत असतात, त्याला तिथे थांबवणं गरजेचं असतं. दुसरं, आपल्या ब्रह्मस्थानातून ज्या चांगल्या एनर्जीज निघत असतात त्या पूर्ण घरामध्ये पसरत असतात आणि त्या टॉयलेट ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणाहून त्या चांगल्या एनर्जीज खाली जात असतात, निघून जात असतात घराच्या बाहेर. तर त्यांना अडवण्यासाठी आपल्याला त्याला ब्लॉक करणं गरजेचं असतं. हे झालं म्हणजे बांधकामाच्या बाबतीतलं उपाय. दुसरे उपाय असे असतात की तुमच्या घरामध्ये तुम्ही कलर कोणते मारलेले आहेत, रंग कोणता दिलेला आहे, भिंतींचा रंग वगैरे, हे सगळं मॅटर करत असतं, परिणाम करत असतात त्या गोष्टीवरती. तिसरं, तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत, सामान आहे, त्या तुम्ही कुठल्या दिशेला प्लेस केलेल्या आहे. तुमचं वॉशिंग मशीन आहे तुमची, ती कुठल्या दिशेला ठेवलेली आहे. फायर एलिमेंट असतात जसे इस्त्री आहे, गिझर वगैरे, हे तुम्ही कुठल्या दिशेला प्लेस केलेले आहे. ती दिशा त्या वस्तूंसाठी, सामानासाठी योग्य आहे का, त्याचा काही बॅड इफेक्ट होतो का, ते महत्वाचं असतं. मग ते बघून आम्ही सांगतो की यस, ही गोष्ट इथे नको, ही गोष्ट त्या दिशेला शिफ्ट करा, दुसऱ्या दिशेला शिफ्ट करा, आणि त्याचा बॅड इफेक्ट थांबवला जातो. ओके, हा एक प्रकार झाला. तिसरा, तुमचा किचन कोणत्या दिशेला आहे. किचन काय आहे, अग्नी आहे, आणि हा अग्नी चुकीच्या दिशेमध्ये जर आला तर मोठी समस्या निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, किचन अग्नी आहे, हा जर अग्नी तुमचा नॉर्थ दिशेमध्ये आला तर पैसा गायब. कारण फायर आलं तिथं. तो काय करेल, सोप्या भाषेत सांगतो, एकदम समजेल अशा भाषेत, पैसा जाळून टाकेल तो. ओके, त्या ठिकाणी जर WC आला, काय होईल, पैसा टॉयलेटमध्ये जाईल. सिंपल भाषा, साध्या भाषेत समजावायचं म्हणजे लोकांना ही भाषा पटकन समजते. ओके, अशा प्रकारे उपाय दिले जातात वास्तूवरती. तर दादा, तू आता बोलताना बोललास की कलर तोही मॅटर करतो खूप. यस, डेफिनेटली. तर मग असे कोणते कलर असावे की जे आपल्या वास्तूसाठी योग्य असतील? बीच कलर ऐकलंय ना आपण, बीच कलर असतात. मी जनरली म्हणताना लोकांना एक गोष्ट म्हणतो, हॉलिवूड मुव्हीज मध्ये जे कपड्यांचे रंग असतात ते बघा कसे असतात, वेगळेच असतात. प्रायमरी कलर नसतात त्यांच्याकडे. ओके, त्यांच्या सूटचे कलर वगैरे, हिरोईन ज्यांचे कलर असतात ते बघा, जास्त करून ते लोक बीच कलर जास्त वापरतात, किंवा क्रीम टाईपचे कलर वगैरे, अशा टाईपचे कलर जास्त असतात. ते त्या पिक्चरमधून आपल्याला ते पटकन समजतं. तर आपल्याकडे तशा टाईपचे रंग आपल्याकडे दिसत नाहीत, आणि आपल्याकडचे लोक तसे वापरत सुद्धा नाहीत कलर. घराला सुद्धा आपण कलर मारताना कसा मारतो, पूर्णपणे पिंक कलर असेल, येलो कलर असेल, किंवा निळा रंग, तो भडक निळा रंग, भडक हिरवा रंग, असे रंग आपण जेव्हा घराला मारतो ना तेव्हा त्याचे बॅड इफेक्ट होत असतात. जर घरामध्ये जर लाल रंग डार्क असेल तर काय होणार, लाल रंग कशाचं प्रतीक आहे, अग्नी. अग्नी म्हणजे डोक्यात राग. तुमच्या घरात राहणाऱ्या सर्व लोकांचं डोकं आउट ऑफ कंट्रोल असणार, मेंदू आउट ऑफ कंट्रोल असणार, जराशा गोष्टीवरून राग येणार. हे होतं. घरामध्ये जर तुमचा निळा कलर
जास्त मारलेलं असेल, म्हणजे गडद निळा रंग वगैरे, तर काय होणार? निळा रंग म्हणजे पाणी, अश्रू म्हणजे काय? पाणी. माणूस इमोशनल राहणार सतत, जराशा गोष्टीवरूनही तो रडायला लागतो. बरं. इमोशनल माइंड इमोशनल राहणार. पिवळा रंग जास्त असेल घरामध्ये, गडद पिवळा रंग, त्या घरामध्ये सुद्धा दुष्परिणाम होतो. काय? माणूस त्या घरात राहणारी जे माणसं आहेत ती देवभोळी जास्त होतात, म्हणजे धार्मिक जास्त. अतिधार्मिक ही वाईट आहे ना. बरोबर. आता एखाद्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे, नवीन जोडपं आहे, आणि बायको जर धार्मिक असेल तर काय होईल? विचार करून बघा. बरोबर. रिलेशन त्याला जातो रिलेशन मध्ये, कारण प्रत्येक गोष्टीचं एक महत्व आहे ना. अशा प्रकारचे वेगवेगळे परिणाम होत असतात. आणि हिरवा रंग जास्त असेल घरामध्ये, हे तुम्हाला रेमेडीज सांगतोय मी. हिरवा रंग जास्त असेल तर माणूस, हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे? वाऱ्याचं प्रतीक आहे. बेधुंद होतो माणूस एकदम, तो एका ठिकाणी म्हणजे चंचल राहतो माणूस. अशा प्रकारचे रंगाचे परिणाम असतात. हे रंग फार महत्वाचे असतात, त्याचा विचार करून ठरवायचं असतं. आणि रंग कोणते चांगले? क्रीम कलर असतो, हल्ली क्रीम कलर लोक जास्त यूज करतायत घरामध्ये. क्रीम कलर सगळ्यात बेस्ट. 2 रंग असे आहेत जे मी दर्शकांना सांगतोय, ते फार महत्वाचे आहेत. क्रीम कलर आणि ऑफ व्हाईट कलर, हे 2 रंग इतके चांगले रंग आहेत ना की त्याचा कुठलाही दुष्परिणाम नाही. कुठल्याही दिशेमध्ये ते चालतात रंग, इतके सुंदर रंग आहेत ते. तर त्याचा वापर नक्की करावा. आणि दादा, जर काही लोकांचे मी घरी गेलो, मित्रांच्या घरी गेलो, नातेवाईकांच्या, तर त्यांच्या घरी 2 कलर असतात. हॉलला वेगळा असतो, किचनला वेगळा असतो. तर हे दोन्ही कलर असणं योग्य आहे का? नाही. घराला रंग मारताना हा एक ट्रेंड आला होता मधी, आता तो कदाचित ट्रेंड संपत आलेला आहे. आता मध्ये मला वाटते 10 वर्षापूर्वी तो ट्रेंड खूप मोठा ट्रेंड होता. प्रत्येक भिंतीला वेगळा रंग असायचा. बरोबर. तिथे पिवळा, तिथे निळा, सिलिंगलाही वेगळा. सिलिंगलाही वेगळा. तर तो ट्रेंड मध्ये खूप आला होता. पण याच्यामध्ये नुकसान काय होतं? तुम्ही रंग मारताना नको त्या दिशेला नको तो रंग आला की मग घरामध्ये सगळं उलटसुलट व्हायला लागतं. बरं, चलबिचल होतं पूर्ण. चलबिचल. तुमचं माइंड म्हणजे कसं आहे माहितीये, चुकीच्या दिशेमध्ये नको तो रंग आला तर नुसता पैसाच जातो असं नाहीये. वास्तू म्हणजे काय? तुमचं माइंड डिस्टर्ब होणार, आजारपण येणार, त्याच्यानंतर रिलेशन बिघडणार. इव्हन मी असंही पाहिलंय माझ्या या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये, चुकीच्या रंगामुळे डिवोर्स पर्यंत सुद्धा प्रकरण जातं. बरं. एवढा प्रकार होतो की अचानक नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला लागतात, कारण काहीच नसतं. नवरा आंघोळ करून आला, ओला टॉवेल त्यांनी खुर्चीवर ठेवला, बायकोला ते आवडत नाहीये, त्याच्या पत्नीला ते आवडत नाही, तिचा स्वभाव टापटीप ठेवण्याचा आहे प्रत्येक गोष्ट, त्याच्यावरून ती त्याच्याशी भांडते. आणि ते भांडण एवढं विकोपाला जातं की मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये, डिवोर्स पाहिजे, इतका टोकाला जाऊ शकतं. म्हणजे वास्तूचे परिणाम जे असतात ना ते इतक्या टोकाला जाऊ शकतात निव्वळ एका रंगामुळे. रंग मारताना सुद्धा विचार करावा लागतो की कुठल्या दिशेला कुठला रंग असावा. आणि तो ट्रेंड खूप वाईट होता, कारण तो ट्रेंड चांगला आहे असं मी म्हणेन, पण वास्तूच्या प्रमाणे जर रंग मारले तर त्याचे चांगले परिणाम येणार. पण शक्यतो तेवढं होत नाही, तसं होत नाही. बरोबर. आणि दादा, तू आता बोलताना बोललास की काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात आणि आपली किचन असतं, अग्निदेवता बोलतात, तर ते दोन्ही एका साईडला जर आपण ठेवलं तर ते योग्य आहे का? इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि जे आपलं किचन असेल, आणि म्हणजे आपण समज एक इलेक्ट्रॉनिक, तू आता इस्त्री बोललास, मिक्सर झालं, ही सगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण किचनच्या साईडला जर ठेवलं तर ते योग्य आहे? नाही, आता प्रश्न कसा आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू किचनच्या दिशेला ठेवलं तर योग्य आहे, पण किचन योग्य दिशेला आहे का, किचन योग्य दिशेला आहे का हे महत्वाचं आहे. ओके. किचन जर तुमचा रॉंग दिशेला असेल आणि तिथे जर आपण अजून अग्नी ठेवला, इस्त्री ठेवली वगैरे काही गोष्टी ठेवल्या तर तो भडका अजून होणार आहे. ओके. बरं, म्हणजे ते ठेवणं योग्य नाही, तर त्याच्यासाठी वास्तू जे बघतात त्यांच्याशी कन्सल्ट केलं तर? वास्तू कन्सल्टंट डेफिनेटली तुम्हाला कुठली गोष्ट कुठे पाहिजे ते 100% तुम्हाला योग्य दिशाच दाखवा.
ओके. तर दादा माझा पुढचा प्रश्न आहे की वास्तूमध्ये पंचतत्वाचा रोल कसा असतो? पंचतत्व याच्यात जरा मला डिटेलमध्ये बोलावं लागेल, कारण हा खूप मोठा विषय आहे. तरी मी प्रयत्न करतो, एक 10-15 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करतो. तसं तर होणार नाही. पंचतत्व बघा कोणते असतात, तर पाणी आहे, जलतत्व. दुसरं आहे वायू, हवा तत्व. तिसरा अग्नी. त्याच्यानंतर पृथ्वी म्हणजे जमीन. आणि शेवटचं आकाश. ओके. जे हवा तत्व आहे, वायू तत्व, आपण त्याला वायू तत्व म्हणतो. चायनामध्ये त्याला वूड एलिमेंट म्हटलं जातं. एलिमेंट म्हणजे तत्व. तर त्यांच्याकडे वूड एलिमेंट म्हणतात. तर डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. पाणी जे आहे, आकाशातून पाणी पडतं. ओके. ते पाणी म्हणजे आकाश हा पाण्याचा जन्मदाता झाला. त्याने पाण्याला जन्म दिला. पाण्यापासून हवा तयार होते. आता पाण्यापासून हवा कशी तयार होते? पाणी जमिनीवरती पडतं. जमिनीवरती पडल्यावरती रोप येतं. त्याची झाडं बनतात. त्याचंच लाकूड मिळतं ना आपल्याला. मोठं झाड झाल्यानंतर त्याचं आपल्याला लाकूड मिळतं. तेच लाकूड आपण जाळलं, म्हणजे आकाशातून पाणी पडलं, आकाश तत्व, त्याच्यापासून पाणी निर्माण झालं, पाण्यापासून लाकूड निर्माण झालं, म्हणजे रोप आलं, रोपातून ऑक्सिजन निघाला, म्हणजे हवा. म्हणजे थोडक्यात पाण्यापासून हवा निर्माण झाली. हवा म्हणजेच काय? लाकूड तत्व आहे. चायनामध्ये त्याला लाकूड तत्व म्हटलं जातं. लाकूड आपण जाळलं की काय निर्माण होतं? अग्नी निर्माण होते. ओके. म्हणजे हवेपासून अग्नी निर्माण झाला. लाकडापासून आपण असं म्हणत नाही, हवेपासून अग्नी निर्माण झाला. वायूपासून अग्नितत्व. अग्नी जो आहे तो लाकडाला जाळतो. जाळल्याच्या नंतर काय होतं? त्याची राख निर्माण होते. राख म्हणजे काय? राख जमिनीवरती पडते. राख हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे आकाश तत्वापासून पाणी निर्माण झालं, जलतत्व. जलतत्वापासून एअर एलिमेंट निर्माण झाला. एअर एलिमेंट पासून फायर एलिमेंट तयार झालं. आणि फायर एलिमेंट पासून अर्थ एलिमेंट तयार झालं, पृथ्वी तत्व. जमीन तयार झाली. आणि पृथ्वीमध्ये काय आहे? मेटल्स आहेत. मेटल्स म्हणजे काय? आकाश तत्व झालं. कारण मेटल्स पूर्ण अंतरिक्षामध्ये, युनिव्हर्समध्ये फिरतायत ना. ह्याचा आधार आकाश आहे ना. पृथ्वीचा आधार काय? पृथ्वी कशामध्ये आहे? आकाशामध्ये. परत आकाशापासून पाणी तयार झालं. हा प्रवास चालू असतो. आता हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये कसं असतं? आता आपण आकाशाला पाहिलं तर आकाश हा पाण्याचा कोण झाला? पिता झाला. बरोबर. आणि पाण्यापासून काय तयार झालं? हवा तयार झाली. पाण्याचा मुलगा कोण आहे? पाण्याचं मूल हवा आहे. म्हणजे हवा हे आकाशाचं कोण आहे? ग्रँड चाइल्ड आहे ना, नातू आहे. नात काही म्हणा. कसं असतं? आकाश हा पाण्याला जन्म देतो. पाणी हवेला जन्म देते, वायू तत्वाला. म्हणजे आकाशात पाण्याचं कसं असतं? पाण्याला त्याचे वडील आवडतात आणि मुलही आवडते. बरोबर. दोघांबरोबर त्याचे संबंध चांगले. एक तुम्हाला उदाहरण सांगतो आधी, ते पहिले क्लिअर करतो, त्याच्यानंतर पुढे सांगतो तुम्हाला. राज कपूर, रणधीर कपूरच आहे ते, आणि पृथ्वीराज कपूर यांचं रिअल लाईफमध्ये पण नातं आजोबा, पिता, नातू असंच आहे. त्यांचा एक पिक्चर आला होता, कल आज और कल. हा पिक्चर तुम्हाला माहिती असेल. या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे? पृथ्वीराज कपूर, ते एक्झाम्पल खूप समजण्यासारखं आहे, एकदम सोपं करून सांगतोय मी. पृथ्वीराज कपूर एक रूढीवादी माणूस आहे, ज्याला जुन्या परंपरा खूप आवडतात. त्याला मॉडर्न जो काळ आहे तो आवडत नाहीये. आणि त्यांचा नातू जो आहे रणधीर कपूर, तो मॉडर्न विचाराचा आहे. त्याला जुन्या रूढी वगैरे काहीच आवडत नाही. ओके. आणि त्यांच्यामध्ये मरण कोणाचं होतं? बापाचं.
राज कपूर. बरोबर. राज कपूर वडिलांनाही सांभाळून आहे, तो रिच्युअलसाठी बसतो सुद्धा तिथे सगळ्या रूढी परंपरा सांभाळण्यासाठी. आणि इकडे त्याचं मुलाबरोबर पण चांगलं पटतं, मॉडर्न जीवन त्याला पण आवडतं, मुलाला तो सपोर्ट करतो, ठीक आहे तुझं जीवन आहे. पण होतं काय, पृथ्वीराज कपूर आणि त्याचं नातू रणधीर कपूर यांचं पटत नाही, त्यांच्यामध्ये दुश्मनी असते. आजोबाला नातवाचं मॉडर्न जीवन आवडत नाही आणि नातवाला रूढी परंपरा आवडत नाही. अगदी इथं तसंच होतं. आकाशाने पाण्याला जन्म दिला, पाण्याने हवेला जन्म दिला, पण हवेचं वायू तत्व आणि आकाश तत्व यांचं पटत नाही. ते जर समोरासमोर आले तर क्लॅश होतो. तसंच पाण्याने हवेला जन्म दिला, हवेने अग्नीला जन्म दिला, अग्नी नातू, हवा पिता, आणि पाणी कोण होईल, आजोबा होईल, ग्रँडफादर. पण पाणी आणि अग्नी यांचं पटत नाही. जर पाणी आणि अग्नी एकत्र आलं तर काय होईल, आग विझून जाईल. तर ते क्लॅश आहे. हा प्रत्येक ठिकाणी असंच आहे. आता हवा आणि पृथ्वीचं पाहिलं तेही तसंच आहे. हवा म्हणजे काय, म्हणजे रोपटं आहे, ते जमिनीतून जमीन फाडून बाहेर पडतं ना, जमिनीला फाडतं ते. त्याच प्रकारे इकडे दोन जे प्रकार आहेत, जमीन आकाश पाणी, सर्कल आहे ना हे, जमीन आकाश पाणी. जमीन आणि पाण्याचंही पटत नाही. पाण्याला अडवण्यासाठी बांध घातले जातात आणि मातीला वाहून टाकते, पाणी वाहून टाकतं, माती राहून देत नाही तिथे. तसंच माती ही पाण्याला अडवते बांध घालून, धरणं बांधून. तिथेही क्लॅश आहे. हा क्लॅश जो आहे ना तो फार महत्वाचा आहे. तर पंचतत्वामध्ये हाच मोठा पॉइंट आहे की तुम्हाला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, कशा प्रकारे ते काम करतं. हे सर्कल आहे एक प्रकारचं. ओके. आणि यस, हे पंचतत्व समजून घेणं फार महत्वाचं आहे. ओके. आणि सर मग ह्याचा जो घरी जो रिझल्ट असतो वास्तूला, तो असा लगेच मिळतो का? नाही बघा, वास्तूचा रिझल्ट जो आहे हा ॲटलिस्ट आम्ही तरी 3 महिन्याचा कालावधी सांगतो. कसं असतं, नैसर्गिक ज्या गोष्टी असतात नॅचरल, त्या घडायला खूप टाईम लागतो. कुठलीही गोष्ट तुम्हाला जर कुठलाही कोणाचं मी नाव घेणार नाही आता, पण जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की मी तुम्हाला 2 दिवसामध्ये 1 हफ्त्यामध्ये रिझल्ट देतोय, तर ते शक्य होत नाही. कारण कुठलीही कितीही सायन्स पुढे गेलं, काहीही कितीही शोध लागले तरी माणसाचा जन्म व्हायला 9 महिनेच लागतात. गर्भातून बाहेर यायला त्याला काही अपवाद असतात की 10 दिवस आधी जन्म झाला वगैरे असं होतं, थोडा फरक असतो. पण माणसाचा जन्म 9 महिन्यानंतरच होतो ना, त्याला काही ऑप्शन नाहीये. 5 महिन्यामध्ये मूल गर्भातून बाहेर येत नाही. त्या प्रकारे नॅचरल गोष्टी घडण्यासाठीही तेवढा वेळ द्यावा लागतो. कसं असतं, तुम्ही डॉक्टरकडे जाता एखाद्या आजारासाठी, डॉक्टर तुम्हाला, तुमची सर्जरी झालेली आहे, मोठं ऑपरेशन झालेलं आहे, तर डॉक्टर काय करतो, ऑपरेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला 1 महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर फॉलोअपसाठी बोलवतो. फॉलोअपसाठी त्याने बोलवलं की तो बघतो, काही टॅबलेट्स वगैरे जी काय औषधं द्यायची आहे ती देतो. तो परत तो काय म्हणतो की 2 महिन्यानंतर पुन्हा या किंवा 1 महिन्यानंतर या, त्याला जसं गरज वाटेल. नंतर तो कालावधी वाढतो, आता 4 महिन्यानंतर या, आता 1 वर्षानंतर या. म्हणजे काय, तो औषधं चेक करत असतो की या औषधाचा किती फायदा झाला पेशंटला. जर तो फायदा त्याच्या विचारानुसार तसा होत नसेल तर मग तो औषध चेंज करून देतो. वास्तूमध्ये सुद्धा तसंच असतं की आम्ही जेव्हा उपचार करतो, कुठल्याही प्रकारचे रेमेडीज करतो घरामध्ये, तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेला 20-20 दिवसांनी, 15-20 दिवसांनी चेक करतो की ह्याचा रिझल्ट किती आला. असं नाही की तुम्हाला एखादी रेमेडी दिली की त्याचा त्या क्लायंटवरती परिणाम होतो. कधी कधी त्या क्लायंटला त्याचा परिणाम होत नाही, मग रेमेडी चेंज करावी लागते. म्हणजे आम्ही साधारण वर्षभराचा एक बॉन्ड करत असतो, आमचा वर्षभराचा बॉन्ड असतो आणि हीच काम करण्याची खरी पद्धत असते. 1 वर्षाचा बॉन्ड असतो. त्या बॉन्डमध्ये दर महिन्याला किंवा 20-20 दिवसांनी आम्ही चेक करतो त्याच्या जीवनामध्ये काय फरक पडतोय. बेसिकली कुठे वास्तू करायला आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्याचा मूळ आजार काय ते बघितलं जातं. आता बघा, कुठल्याही डॉक्टरकडे आपण गेलो तर डॉक्टरला आपण एखादा आजार सांगतो ना
यस मला शुगरचा प्रॉब्लेम आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, मग डॉक्टर तो तपासतो आणि त्याच्यावरती आपल्याला औषध देतो, बरोबर. पण याचा अर्थ असं नाही ना डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर मला बीपी डायबिटीज आहे, डॉक्टरनी डायबिटीजचं औषध दिलं, ते डॉक्टरने असं म्हटलं की यस तुम्हाला डायबिटीज आहे, आता आपण तुमचं हार्ट पण चेक करूया, त्याच्यानंतर परत तुम्हाला सर्दी आहे का किंवा तुम्हाला थायरॉइड आहे का ते पण चेक करूया. डॉक्टर सगळ्या तपासण्या करत नाहीत ना, तुम्हाला जो आजार तुम्ही सांगितलाय त्याची तपासणी करतो, त्याच्यावरती औषध देतो. वास्तूमध्ये तसंच आहे. तुम्हाला जो त्रास होतोय, एखाद्याला पैशाचा प्रॉब्लेम असेल, पैसा घरात टिकत नाहीये, त्याची अनेक कारणं असतात. तर तो का टिकत नाहीये घरामध्ये, त्याचं कारण आम्ही वास्तू कन्सल्टंट शोधतो. व त्याच्यात असं नाही की तुम्हाला पैसा टिकत नाही मग तुम्हाला घटस्फोट करायचा आहे का, तिथपर्यंत प्रकरण गेलंय का, तुम्हाला आजार आहे का, हे सगळं आम्ही विचारत नाही. त्या क्लायंटला काय प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊन त्याच्यावरती उपचार करायचे असतात. तर अशा प्रकारे ते उपचार केले जातात. ओके. आणि कसं असतं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, रेमेडीज ज्या असतात आम्ही देतो, तर रेमेडीज कशा असतात, तुम्हाला घरामध्ये एखादी गोष्ट ठेवण्यासाठी दिली किंवा कुठे पट्टी लावायला सांगितली, तर एकाच वेळेला सगळ्या रेमेडीज करायच्या नसतात. आता एखाद्या क्लायंटची केस आली, त्याच्या घरामध्ये आम्हाला समजा 5 रेमेडीज करायचे किंवा 10 रेमेडीज करायचे, 10 उपचार करायचे, तर एका वेळेला फार तर आम्ही 3 किंवा 4 उपचार करतो. रेमेडीज घराचा उपचार झाला ना एक प्रकारचा, तो बरोबर. एकदम सगळं करणे. परत डॉक्टरचं उदाहरण देतो मी. वर्षभराचे टॅबलेट डॉक्टर आपल्याला एकदम खायला सांगतो का? नाही. आपण दर दिवशी ठरलेलं असतं ना की ह्या 4 टॅबलेट मला महिनाभर घ्यायच्यात, मग डॉक्टर बदली करून देतो, आता 5 टॅबलेट घ्या. ओके. अशा प्रकारे सगळ्याच वर्षभराच्या जर 300-400 टॅबलेट एकाच वेळेला पेशंटनी खाल्ल्या तर काय होईल? बरोबर. रिझल्ट नाही मिळणार. जनरल लोक हीच चूक करतात वास्तूमध्ये. काय होतं, मी आता बोलणं योग्य वाटत नाही, पण युट्यूबचे काही व्हिडिओ बघतात, मग ह्या वास्तू कन्सल्टंटचे 5 व्हिडिओ पाहिले, त्याचे 10 पाहिले, त्यांना असं वाटायला लागतं की यस रेमेडी आम्हाला मिळाली. मग ते सगळे रेमेडीज लिहून काढतात आणि ते सगळे घरामध्ये करतात. बरोबर. त्याच्यामुळे होतं काय, युनिव्हर्सकडे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मागता तेव्हा ती किती मागायची त्याला एक लिमिट असतं. तुम्ही एकाच वेळेला 50 गोष्टी मागितल्या तर युनिव्हर्स कन्फ्युज होतं, बाबा तुला नक्की काय पाहिजे. बरोबर. फॉर एक्झाम्पल हॉटेलमध्ये वेटर आपल्याकडे आला आणि वेटरला आपण एकाच वेळेला 50 डिशची ऑर्डर दिली, तर तो कन्फ्युज होईल, नक्की सांग तुला पहिलं काय पाहिजे, असा प्रकार असतो. तर वास्तवामध्ये लोकांना हे समजत नाही की आपण रेमेडी करताना किती करायची. हावरटपणाने एकदम सगळं करायला जातात आणि सगळं म्हणजे कबाडा करून टाकतात. घर अक्षरशः रद्दी भंगार करून टाकतात आणि त्याचे वाईट परिणाम व्हायला लागतात त्या गोष्टीचे. बरोबर. तर दादा समजा की आपलं वास्तू आपण कन्सल्ट केलंय, आपलं घर वास्तू एकदम नीट आहे आणि तरी जर कर्जबाजारीपणा येत असेल किंवा खिशामध्ये पैसे राहत नसतील तर त्याच्यासाठी काय उपाय असतो का? वास्तू नीट नाही याचा अर्थ, जर जीवनामध्ये, मी पॉडकास्टच्या सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला, माणसाच्या जीवनामध्ये जे काही घडतंय, एव्हरीथिंग, इच अँड एव्हरीथिंग, हे सगळं वास्तूमुळेच घडत असतं. फक्त त्याच्यामध्ये काही ग्रहमान असतात, दशा असते. फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या घरामध्ये 3 माणसं कमावणारी आहेत, वडील कमवत आहेत आणि 2 मुलं सुद्धा कमवत आहेत. एक मुलगा महिन्याला 5-5 लाख कमवतोय, दुसऱ्याकडे पैसाच येत नाहीये, तिसरा स्टेबल नोकरीला आहे. आता ते नोकरीला जो असतो त्याच्याकडे तेवढा पैसा येतच राहणार, कारण तो जॉब करतोय, त्याला मिळणारच आहे पैसा, त्याला जास्त डोकं लावायची गरज नाहीये. पण जो बिझनेस करतोय त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता एखाद्याची दशा जर वाईट असेल तर त्याला त्याचे परिणाम जाणवायला लागतात. आणि ज्याची दशा चांगली आहे त्याला आज ना उद्या त्याला ते परिणाम भोगावेच लागणार. काही गोष्टी अशा असतात आज ना उद्या त्याला ते परिणाम भोगावेच, पण त्याला थोडा 4 दिवस उशिरा तो भोगेल, अशा प्रकारचं असतं. आणि दादा जर कोणाला वास्तू म्हणजे घर घ्यायचं असेल तर त्यांनी नवीन घ्यावं की जुनं जे असतं ते घ्यावं? नाही, जुनी वस्तू तुम्ही घेऊ शकता, फक्त ती वास्तू बघून घ्यावी लागते. ती जुनी वस्तू घेताना पण ती वास्तू कोणत्या सिच्युएशन मधली आहे. एखादं असं होतं ना की बँकेचे इन्स्टॉलमेंट भरले नाही,
EMI भरले नाहीत वगैरे, आणि त्याच्यामुळे ते घर त्याला सोडावं लागतं, किंवा एखादा माणूस खूप प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्याला ते घर विकावं लागते, असं घर घेताना शक्यतो असं घर घेऊ नये. कारण त्याच्यामध्ये त्या माणसाची कुठेतरी एक वाईट भावना आहे ना, की दुःख आहे, तर ते बघून घ्यावं. ते घेतानाही तुम्ही त्याला जास्त घासाघीस करू नये, की बाबा त्याला एकदम लुटण्याचा प्रकार असतो ना, की आता मजबुरीला विकतोय तर एकदम कमी किंमत करूया, तसं शक्यतो करू नये. आणि नवीन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही वास्तू बघून घ्यावी लागते. नक्की वास्तूचं म्हणजे कन्स्ट्रक्शन कशा प्रकारचं आहे, तिथे नुसतं कन्स्ट्रक्शन चांगलं असूनही चालत नाही, तिथली एनर्जी कशी आहे, तिथे काही स्पिरिट एनर्जी आहे का, पिशाची एनर्जी, एव्हरीथिंग हे सगळं आहे, आणि ते फाइंड आउट करावं लागतं. जर कुठलं घर घेताना त्या ठिकाणी पिशाची एनर्जी असेल, काही स्पिरिट असेल, तर तुम्हाला ते घर कधीच लाभदायक होणार नाही. हा विषय वेगळा आहे, आपण कधीतरी नेक्स्ट पॉडकास्टमध्ये हा विषय बोलूया, पण तो खूप डीप विषय आहे. आपल्याला इथे हॉरर विषय कोणताही नकोय. आपण जरा हा तर काही जे आपले सबस्क्रायबर असतील, काही मला एक प्रश्न आहे दादा, की काही जे रूम मालक असतात ते रेंटवर घर देतात, आणि कधी कधी त्याच रूममध्ये काही अँटिटीज वगैरे असतात, किंवा कोणाचा अपघात झालेला असतो, फाशी लावलेली असते, तर असे काही प्रोजेक्ट किंवा असे काही वास्तू आपण विकत घेऊ शकतो का? शक्यतो न घेतलेलं बरं. कारण त्या ठिकाणी ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या तितक्या गप्प राहणाऱ्या नसतात, आणि त्याचे बॅड परिणाम तर होणारच आपल्यावरती. पण ठीक आहे, जर घ्यायचं असेल तर पुन्हा तोच प्रकार आला, वास्तू कन्सल्टंटला कन्सल्ट करून पूर्णपणे ते तपासून घेणं चांगलं. कारण त्याचा खरंच तुमच्यावरती बॅड इफेक्ट होणार आहे का, त्या एनर्जीज किती खतरनाक आहेत तेही चेक करून घेणं गरजेचं असतं. माझं म्हणणं आहे की शक्यतो घेऊच नाही. ओके, तर असा दादाचा अनुभव होता की जो त्याने क्लायंटकडे घेतला. आणि दादा, जर आपले जे सबस्क्रायबर असतील, व्ह्यूअर असतील, त्यांना तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं कॉन्टॅक्ट वगैरे करायचा? माझं वास्तू कॉम्स नावाचं चॅनेल आहे, यूट्यूब चॅनेल आहे, आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9892652206. तर तुम्ही मला या फोन नंबरवरती व्हॉट्सॲप करू शकता, मेसेज करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. यूट्यूब चॅनल तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणि काही प्रॉब्लेम असेल आपण सॉल्व करतो वास्तूच्याच पद्धतीने. मी न्यूमरोलॉजिस्ट सुद्धा आहे, पुन्हा आपण कधीतरी न्यूमरोलॉजीवरती पण पॉडकास्ट करूया, तो पण एक वेगळा विषय आहे. पण वास्तू हा जो प्रकार आहे हा खूप म्हणजे टॉप लेवलचा प्रकार आहे. वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजी हे 100% भरोशाचं, म्हणजे याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगला मिळतो. तर वास्तू प्रत्येकाने आपल्या घराची वास्तू तपासून घ्यावीच. आणि जे मगाशी तू म्हणालास की लोक म्हणतात की आम्ही सुखी आहोत, मलाही अशी लोक भेटलेली आहेत की जे माझ्यावरती टीका करतात, वास्तूने काय होतं. बरोबर, माझे मित्रही आहेत, ते बोलतात की वास्तूने काय होतं, आम्ही सुखी आहोत, आम्ही कधी वास्तू नाही केली. पण बाय डिफॉल्ट त्यांच्या घरामध्ये सगळं चांगलं असतं, मी चेक केलेलं आहे. पण ज्या दिवशी त्यांची दशा बदलेल, ते काहीतरी चूक करणार, घोड चूक करणार, ब्लंडर करणार, आणि तो प्रवास सुरू होतो. बरोबर. तर वास्तूला इतक्या हलकेपणामध्ये घेऊ नका, कारण वास्तू आपल्या भारतीय परंपरेतली खूप प्राचीन विद्या आहे. आणि ऋषी विश्वकर्माने हे वास्तू याचा शोध घेतलेला आहे, ते तयार केलेलं आहे वास्तू. आणि श्रीकृष्णाची जी नगरी बनवायला सांगितली होती ती सुद्धा विश्वकर्माला वास्तूनुसार बनवायला सांगितलेली होती. हा इतिहास आहे आपल्या भारतीय परंपरेचा. तर वास्तू मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वात शेवटी एवढंच सांगेन की तुमच्या जीवनामध्ये इच अँड एव्हरीथिंग, जी काही गोष्ट घडते, चांगली वाईट छोटी मोठी, सगळ्याचे परिणाम हे वास्तूचेच परिणाम असतात, त्याच्याशिवाय काहीच नाही. फक्त कुणाला ते लवकर समजतं, कुणाला तेवढं भोगल्याच्या नंतर समजतं. बरोबर. तर असा पॉडकास्ट झाला दादा बरोबर. आणि जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण दादाची डिटेल देणार आहे. आणि आजचा खूप सुंदर असा वास्तूवरती आपण दादाला प्रश्न विचारले. ह्याच्यानंतरही आपण खूप सारे प्रश्न माझ्याकडे आहेत, दादाला आपण विचारणार आहोत.
जर तुम्हाला नेक्स्ट पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकतात आणि दादालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथपर्यंतच आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.